माझ्या लक्षात राहील की माझा ग्राउंड वरती पण सेलिब्रेशन केलं. थँक्यू सो मच जयंबे संघ आणि संपूर्ण त्यांची टीम, संपूर्ण मुगबाट, संपूर्ण गिरगाव, सर्वांचं अगदी मनापासून आभार आहे. स्वागत आहे सर्वांचं आणि मॅचकडे वळूयात. आपलं गिरगाव, सर्वांचं गिरगाव. आय लव गिरगाव. मॅच चालू करायची लगेच. मित्रांनो, स्टेजवरती जी गर्दी आहे, थोडं मित्रांनो तुम्ही सहकार्य करा. बट मॅचकडे आपण वळत आहोत. एक महत्वाच्या मॅचकडे तुम्हाला घेऊन जातोय. स्ट्राईक एंडला बॉलिंग टीम आपला एक प्लेअर पाठवायचा. फिल्डिंग टीम प्रमोद आणि स्ट्राईक एंडला लेफ्टी बॅटर सागर आणि त्या सोबतीला निखिल. बिग फाईट, काटेकी टक्कर. चौथी मॅच आजच्या दिवसातील. पहिलाच बॉल एक चांगल्या अंदाजामध्ये टॅप केलं गेलं लेफ्टी बॅटर आणि तिकडे हे प्रॉपर बॅकफुटला येऊन असताना पंच केलं. एक सिंगल रन. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 22वं पर्व या क्रीडा स्पर्धेचा आणि बघता बघता 22 वर्ष या क्रीडा स्पर्धेला जयंबे संघाने जपलं, पुढे नेलं. अगदी आलेले सर्व आमचे मान्यवर, सर्व या परिसरातील स्थानिक नागरिक, उद्या पण इकडे विविध भागातून खेळाडू येतील. विविध व्यावसायिक गटाचे देखील उद्या इकडे खेळाडू इनॅक्शन मध्ये खेळतील आणि हेच मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट आहे. मध्ये कुठल्याही जागेवरती आम्ही खेळलोय. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे मात्र सिंगल रन मिळेल. आज साऊथ मुंबईमध्ये आपण आहोत आणि ज्या साऊथ मुंबईने देखील बंद ग्राउंडचं क्रिकेट, मग सीएसटी पासून अगदी वरळी, प्रभादेवी, सात रस्ता त्या परिसरात देखील जे क्रिकेट खेळलं गेलं, गिरगाव, मुगबाट, खूप मोठ्या प्रमाणात इकडे अंडरआर्म क्रिकेटचा देखील क्रेज पाहिला गेला. या बॉलवर देखील समोर टॅप केला गेलाय. फटका थोडा फसला आणि एक रन. सातत्याने प्लॅस्टिक बॉलचं क्रिकेट पण या साऊथ मुंबईने खूप चांगलं खेळलं गेलं. जागा कमी असल्यामुळे मुंबईकर कुठेही क्रिकेट खेळू शकतात हे सातत्याने मुंबईकरांनी दाखवलंय. लहान लहान मुलं पण आज मॅचचा आनंद घेतात. यानंतर बॉलिंग साठी आपण पाहिलं तर प्रमोद पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला बॅटर आहेत. निखिल. या बॉल देखील लेग ब्रेक. अगदी बॉलला थोडा वळवलं गेलं प्रमोदने आणि एक सिंगल रन. यानंतर सिद्धी 11 आणि त्रिवा 11 आपण तयार आहात टॉस साठी. या बॉलवर देखील ऑफ स्टिकला मात्र एक चांगला बॉलला प्रमोदने वळण दिला आणि बॅटरला बाहेर जावं लागेल. ओ यू टे बॅटर आउट. खूप चांगला लाईट शो बघितला आमचे गोळे ईश्वर गोळे आणि जी ट्रॉफीचं इनॉग्रेशनला आपण बघितलं, मन जिंकली त्याने आणि सर्व आमचे मान्यवर देखील राणे साहेब, वैरीकर साहेब देखील या मॅचचा आनंद घेतात आणि आपल्या युवा पिढीसाठी देखील आपण एक चांगलं क्रिकेट ऑर्गनाईज केलं पाहिजे. अंडरआर्म क्रिकेट पुढे गेलं पाहिजे. त्यासाठी हे जयंबे संघाचं आयोजन. 1 टू गो हा आवाज देखील गेले कित्येक वर्ष या परिसरात आपण ऐकतो. या बॉल देखील पुन्हा एकदा बॅक टू बॅक आणि प्रमोद, क्या बात आहे. प्रमोदने काय स्माइल केले आणि काय खुश झालाय तो. बॅटर आउट. गुड बॉलिंग यार प्रमोद. पहिली ओव्हर मात्र इकडे समाप्त झाल्याने प्रमोदने आपल्या फिरकीच्या जोरावरती खूप चांगलं बॉलिंग करत असताना नवीन बॅटर निनाद देतात. बॅटिंग करावी लागेल. निखिल निखिल डेरे येतात. निखिलला देखील मात्र थोडीफार इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग समाप्त करायचे आहेत.
त्याचंही भान आपल्याला ठेवा, नाहीतर मग पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आयोजक त्याच्या आता सूचना या ठिकाणी करतायत. त्यामुळे मला वाटतं टीम मिटिंग करू नका, तुमच्याकडे एक प्रॉपर कॅप्टन आहेत, सगळे अनुभवी खेळाडू आहेत. आणि बघता बघता ही मॅच थोडीफार आपण पाहिलं तर बसताना पहिली गेली आहे. युवराज आणि साहिल पंडे आमचे जे युवा खेळाडू आहेत, आपण आपल्याला पण देखील इकडे टी शर्ट दिली जाईल. हे दरवर्षी आपण हे उपक्रम करत असतो. आणि तर युवराज आणि साहिल पंडे आपण या बॉलिंग साठी दुसरी ओव्हर घेऊन बॉलर सागर. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॅटची थोडीफार एज घेतली गेली, तिकडे रन मात्र मिळेल. 5 रन झाले धावफलकावरती. यावर देखील टॅप केला गेला, बॅकफुट लावून चांगलं पंच केलं गेलं. रन मित्र तिकडे मिळेल 2 रन. देविका स्पोर्ट्स गिरगाव त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर रियान शिलेवान पहिल्या मधून आपण पाहिलं तर खूप चांगला खेळ करत असताना अष्टविनायक युवान संघ क्वालिफाय झालाय. यावर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या तिकडे थोडा ब्रेक टाकण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल आहे, प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आहे. आणि प्रशांत सर, मला असं वाटतं बॅरिकेटर इकडे थोडं सिटिंग जर प्लेयर्सला खेळाडूंना बसवण्याची व्यवस्था केली, पण जागा नाहीये. पण पब्लिक उद्या मला असं वाटतं इकडे शिफ्ट वाईज प्रेक्षक बोलावे लागतील. पहिल्या शिफ्टला तुम्ही या, दुसऱ्या शिफ्टला तुम्ही आणि तिसऱ्या शिफ्टला तुम्ही या, नाहीतर प्रेक्षकांना इकडे जागा मिळणं थोडी कठीण आहे. मुंबई आहे, ऍडजस्टमेंट करावं लागणार. या बॉल देखील समोर टॅप केला गेला, फिल्डर आहेत तिकडे. आणि स्कोर थोडाफार आपण पाहिलं तर शांत चालू आहे. बॉलर सागर पण एफर्ट्स देतात. आणि या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला चान्स आहे, बॅटरला बाहेर जावं लागेल. निखिलला मात्र इकडे बाहेर जावं लागतं. आणि थोडीफार मॅच मात्र देविका स्पोर्ट्स आता पुन्हा एकदा शांत होतीये. बॅटिंग करणं गरजेचं आहे, कारण की तेवढीच महत्वाची मॅच आहे. भव्य दिव्य असं आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या क्रीडा स्पर्धेचं दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. स्कोर झाला 10 रन. आणि बॉलिंग साठी तिसरी ओव्हर घेऊन रामानुष. खूप 2 ओव्हर महत्वाचे आहेत, रन्स करावे लागेल. लेफ्टी बॅटर आहेत. स्ट्राईक एंडला सागर, नॉन स्ट्राईक एंडला बॅटर आहेत कविराज. आणि पॉवर प्लेचं हे अजित सरांची वेगळी स्टाईल आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. मॅच थोडीफार शांत चालू आहे, त्यामुळे बॅटरला रन्स करणं गरजेचं आहे. बॉक्स क्रिकेट खूप कठीण आहे. सर्वांना वाटतं की काय छोट्या जागेत खेळतात, बट जे बॉक्स क्रिकेट खेळू शकतो तो कुठलाही क्रिकेट खेळू शकतो, हे फॅक्ट आहे. या बॉलवर बोल्ड आउट का? बॉल टाकला गेला. बॉलर रामानुषने बॅटर सागरला शांत केलाय. बॉल ऑफ द मॅच, परफेक्ट बॉल टाकला. आणि तिकडे स्टंपची लाईट्स पण त्याने ऑन केली आहे. एलईडी स्टंप्स आपण यावर्षी बघतोय. वर्षानुवर्ष काही ना काहीतरी नवीन करण्याचा आपण प्रयत्न करत असतो जयंबे संघ.
भव्य दिव्य असं आयोजन आज या संघाच्या माध्यमातून आणि नवीन बॅटर सौरभ पोपो पोपो पण फेमस आहे. जसं ओप्पोचा मोबाईल फेमस आहे तसं आपला पोपो फेमस आहे. सो पोपोला पण बॅटिंग करावी लागेल. क्रुशल मॅच आहे त्यामुळे त्याचा भान ठेवून परफॉर्मन्स करावा लागेल. बॉल समोर टॅप केला गेला आणि पोपोने चान्स घेतलाय. पोपो बोलतो जरा रुको आणि काय बॉल टाकला पण तेवढ्याच चांगल्या अंदाजामध्ये. रन झालेत 13 रन झालेत. या बॉल देखील लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. या बॉल देखील फटका थोडा फसला गेला मात्र रन तिकडे सिंगल रन मिळेल. तिसरी ओव्हर चालू आहे. रामानुजने पण चांगला स्पेल टाकला. मॅच थोडीफार मात्र इकडे समीर इस्वलकर पण मॅचचा आनंद घेतात आणि एमपीएल पण एक चांगला ऑर्गनाइज मुंबई प्रीमियर लीगचा पण एक वेगळा माहोल असतो. 10वं वर्ष या वर्षी सेलिब्रेट केला आणि मुंबई प्रीमियर लीग एक वेगळीच इकडे क्रेज आहे. बंद ग्राउंडचं ओरम क्रिकेट परिसरात जे पाहायला मिळतं. या बॉल देखील टॅप केला गेला आणि रामानुजने पण एक चांगला स्पेल टाकला बट स्ट्राईक एंड आता लेफ्टी बॅटर आहेत. मॅच थोडीफार आपण पाहिलं तर इकडे शांत होते आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये मात्र इकडे 17 रन झाले धावफलकावरती. 1 to go. रामानुज स्ट्राईक एंडला बॅटर आहेत. पोपो या बॉलवर देखील सिंगल रन पहिल्या 3 ओव्हर समाप्त झाला. स्कोर झालाय 18 आणि आपण इकडे आता युवराज आमचे प्लेयर साहिल पंडे आणि युवराज आपण या आपल्याला देखील इकडे टी शर्ट दिली जाईल आपल्या मंडळाची आपल्या टीमची. बाळा हिरेकर साहेबांना विनंती करली की आपण नवीन जे युवा खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहित करायचं आपल्या मंडळाचं जे टीमचं टी शर्ट देऊन. त्रिभा टीम कॅप्टन आपण टॉस साठी तयार आहे. सिद्धी आणि त्रिभा प्लेयर्सला येण्यासाठी जागा आहे. थोडं तिकडून जे आपले यंग स्टार्स येतात जसं इंडियन टीम मध्ये गेल्यावर कॅप मिळते तशी आता त्यांना जय अंबे संघाची टी शर्ट आहे. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला 18. शेवटची ओव्हर घेऊन बॉलर सार्थकला थोडं सार्थक करून दाखवावं लागेल. या बॉलवर देखील पहिल्याच बॉलवर बोल्ड आउट. काय बॉल टाकला गेला आणि सार्थकने सार्थक केलं. सागर एक्शन रिप्ले देखिए tenniscricket.in पर जिस तरह से मिड स्टंप पर खड़े थे. ओह सोनार के एक लोहार के चारों खाने चेत किया. क्या गजब की गेंदबाजी. स्टार्ट बहुत ही लाजवाब. ये ड्रीम बॉल था गेंदबाज की तरफ से. परफेक्ट आणि त्याने बॉल बरोबर बॅटरला रीड केलं की हा बॅट्समन थोडा चान्स घेऊ शकतो लास्ट ओव्हर मध्ये. त्यामुळे जो त्याने स्पीड ठेवली जी प्रॉपर लाईन लेंथ ठेवली आणि सर पहिलाच बॉल त्यांनी या टुर्नामेंटचा त्याचा टाकत असताना बोल्ड आउट केलाय. क्या बात आहे. म्हणजे ह्या सर्व प्रेक्षकांच्या भाषेत सांगायचं झालं तर हा बुंद्यातला चेंडू होता आणि इतका परफेक्ट होता अगदी मधी एसटी वाकवले. परफेक्ट बॉल ऑफ द नाईट.
या बॉलवर देखील समोर टॅप केला गेलाय. रन मात्र तिकडे सिंगल मिळेल आणि एका धावेने पुन्हा एकदा स्कोर पुढे जाईल. 19 रन झालेत. बॅटर थोडं समीरला मात्र इकडे चान्स घ्यावा लागेल. एक 25-24च्या घरामध्ये स्कोर घेऊन जाणं गरजेचं आहे. या बॉलवर अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला. सार्थकची लाईन लेंथ थोडी चुकतीये. व्हाईट बॉल. या बॉल देखील लेग ब्रेक, बट तेवढ्याच अंदाजामध्ये मात्र बॅटरने फक्त फ्लिक केलं समीरने. सिंगल रन. खूप महत्वाचे रन्स आहेत हे. 22-23 पण या ग्राउंडवर फायटेबल आहे. 21 रन झाले धावफलकावरती. प्रत्येक विभागात वेगळा क्रिकेट आहे आणि अंडरआर्म क्रिकेट खेळण्याचे एक वेगवेगळे रूल्स आहेत. या बॉल देखील टॅप केला गेलाय मात्र तिकडे सिंगल रन. या बॉल देखील एक ब्रेक. पुन्हा एकदा एक चांगलं वळण दिलं गेलं आणि चांगल्या अंदाजामध्ये बॉलिंग करत असताना बॉलर सार्थक. गुड बॉलिंग सार्थक. आज आर्यनला आपण पाहिलं पहिल्या मध्ये का आर्यनने बॉलिंग केली, सगळ्यांना प्रभावित केलं आणि इकडे पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. बघता बघता ग्राफ देखील वरती जाताना पाहायला गेला. 23 रन झालेत. या बॉल देखील समोर टॅप केला गेला. पुन्हा एकदा मात्र तिकडे रन मिळेल सिंगल आणि पहिला हाफ संपला आपण पाहिलं तर 24 रन झाले आणि 25चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम रियांश 11. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स. श्लोक यानंतर श्लोक आपण आपला पण एक टी शर्ट देऊन आपल्या इकडे सन्मान केला जाईल. श्लोक. त्रिवा टीम कॅप्टन आपण सातत्यानं तुम्हाला अनाउन्समेंट आम्ही करतोय. आपण टॉस साठी यायचं. जो संघ येणार नाही त्या संघाला विघ्नेश वडके आपण पण या. एका षटकाची पेनल्टी लागणार आहे. सागर, जो संघ या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्या संघाला एका ओव्हरची पेनल्टी लागू शकते. इथे सिद्धीचा संघ उपस्थित आहे, त्यांचे कॅप्टन उपस्थित आहेत. टॉस या ठिकाणी केला जाईल. लवकर यायचं. चला जास्त वेळ घेऊ नका. आणि बाळा हरेकर साहेबांना विनंती करली की आपण त्यांना ते श्लोकला आपण टी शर्ट द्यायची आहे. भोसले आपण कुठे असेल तर आपण पण सागर खास कॉइन बनवलेला आहे या संपूर्ण स्पर्धेसाठी. निश्चितच हेड अँड टेल. आणि श्लोकला ही टी शर्ट आपल्या टीमची. राजू सरांच्या शुभस्ते टॉस केला जाईल. त्रिबा आणि सिद्धी या दोन संघादरम्यान महत्वाचा सामना. इट इज अ कॉल. इट इज टेल. टॉस जिंकलाय. निर्णय सांगा त्यांनी त्याचं कारण. बॉलिंग फर्स्ट, कारण की ऑफकोर्स जर बघायला गेलं तर पिच मध्ये आम्ही मॅच बघितली. 2 मॅच बघून बघितलं तर बॉलिंग मध्ये अटॅक खूप चांगला आहे. त्यात बॉलिंग घेऊ आम्ही त्याप्रमाणे. बॉल जो टर्न होतोय, बाउन्स होतोय, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल. हो, आणि त्यात पाऊस नाही पडत ती आमचं नशीब आहे म्हणून घेतोय बॉलिंग. पाऊस नाही पडला त्याचा फायदा. किती एक फायटिंग टोटल आपल्याला बघायला मिळेल. 28 ते 30 पर्यंत आम्ही प्रयत्न करू. 28-30 पॉवर प्लेचं जे षटक आहे तिथे तुम्हाला किती धावा करायचे. मिनिमम 8 तरी झाल्या पाहिजे. पॉवर प्लेच्या षटकात 8 धावा. तुम्ही तिथे किती विकेट घेण्याचा प्रयत्न कराल.
आम्ही कमी जास्तीत जास्त विकेट घ्यायला प्रयत्न करू. आम्ही जास्तीत कमीत कमी त्यांना 20 रनच्या याच्यावर थांबवण्याचा प्रयत्न करू. दोन्ही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. त्रिभा संघाच्या कॅप्टनने अत्यंत महत्वाचा टॉस सीखा उछला, त्रिभा के पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि भैया हम गेंदबाजी करेंगे और सिद्धि को करनी है बल्लेबाजी. ओवर टू कम बॉक्स. आणि आपण मॅचकडे वळणार आहोत लगेच. चला मॅच चालू करायची लगेच. बघा समोर जे व्यासपीठासमोर थोडा माईकचा आवाज येतात थोडा, आणि समोर जे व्यासपीठासमोर बसलेत ना त्यांनी तिकडून चेअर्स वरून ते उचलायचे प्लीज. तिथे फक्त प्लेयर लोक बसतील. आणि आपण आता मॅचकडे वळणार आहोत. एक क्रुशल मॅच आहे, बघूयात कोण जिंकेल. टार्गेट आहे जिंकण्याकरिता रियान शिलेप आणि त्यांच्या विरुद्ध देविका स्पोर्ट्स गिरगाव. सर्व गिरगावकर आज या मॅचचा आनंद घेत आहेत आणि विविध भागातून आज साऊथ मुंबईतील सर्व प्लेयर्स आले आहेत. कोणी ऑफिसवरून आलंय, कोणी डायरेक्ट घरातून आलंय, कोणी बाईकने आलंय, कोणी कारने आलंय. बट गिरगाव मुगबाटची टुर्नामेंट 22 वर्ष ज्यांनी सातत्याने पुढे नेलं असं हे ग्राउंड आहे. आणि ग्राउंड म्हणजे रहदारीचाच रस्ता आहे, बट त्या रस्त्याचं 22 वर्ष आणि क्रिकेट इकडे खेळलं. पूर्वी हाफ पॅन्ट वर खेळला, आता ट्रॅक टी शर्ट. उत्तर प्रगती करत चालली आहे टुर्नामेंट. आणि सागर 1 लाख रुपये पारितोषिक आहे, सोन्याची चेन आहे, जे ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा बघायला मिळतं, ते अंडरआर्म क्रिकेटमध्ये बघायला मिळतं. यस, त्यामुळे मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट पण तेवढंच फेमस आहे. आणि पहिलं 5,000 रुपये पारितोषिक आता तब्बल 1 लाख रुपयेपर्यंत पोहोचली आहे. म्हणजे हीच त्यांनी प्रगती केली. आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या जसं बाळा हेरेकर साहेबांनी सांगितलं की आमच्या ज्येष्ठ नागरिकांचा पण हात आहे, आम्ही त्यांचा पण सपोर्ट त्यांचा राहिला आहे. या बॉल देखील परफेक्ट आणि पहिलाच बॉल खूप चांगल्या अंदाजामध्ये टाकला गेला बॉलर सौरभने. सागर यॉर्कर कमाल क्या रहे हैं. इससे पहले में जो विकेट मिला तो वहां भी यॉर्कर था, यहाँ एक बार फिर वो यॉर्कर कारगर साबित हो रहे हैं. यस, यॉर्कर पाहिजे, पण अंडरआर्म क्रिकेटमध्ये यॉर्कर तेवढाच तुम्हाला धोकादायक पण आहे. जर फुल टॉस गेला तर तुम्ही तिकडे चान्स पण घेऊ शकता. या बॉलवर देखील लोअर फुल टॉस बॉल आणि तिकडे मात्र बघा मी उल्लेख केला तोच बॉल तसा पाहिला गेला. जी हाँ, अगर आप कंट्रोल नहीं करेंगे तो वही गेंद वो ओवर पिच बन जाएगी या फुल टॉस. तो फुल टॉस बन गई और बहुत ही बेहतरीन स्ट्रोक गेंद को लॉन्ग ऑफ क्षेत्र में खेला गया था. परफेक्ट टायमिंग आहे, त्यामुळे अंडरआर्म क्रिकेट सोपं नाहीये. विविध भागात विविध प्रकारे खेळ आहे, विविध ऍक्शनचे बॉलर आहेत, त्यामुळे अंडरआर्म क्रिकेट खेळण्याची नजर ती परफेक्ट राहिली आहे. बॉलर सौरभ. या बॉलवर देखील ऑफस्टिकच्या इकडे एक चांगली पिचिंग पाहिली गेली आणि बघा सौरभ पोपो. पोपो के क्या कहने हैं, बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी है, ऑलराउंडर खिलाड़ी है. इन्होंने अभी क्या किया, पहले वो आगे डाल रहे थे, अब थोड़ा लेन बॉल डाला और थोड़ा सा एक बार फिर वो घुमाया, उसका फायदा मिला उनको. गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग करतात सौरभ. सौरभला माहिती आहे की आपण पहिली ओव्हर सेफ टाकली तर मॅच मध्ये आपण येऊ शकतो. या बॉल देखील मॅच चेंज घेतले गेले, फटका थोडा फसला तिकडे आणि सागर मुझे तो लग रहा है ये टैलेंटेड खिलाड़ी है. यॉर्कर डाला, उसके बाद में फुल टॉस से लेन बॉल, वहां घुमाओ, अब थोड़ा आइलैंड से दूर गेंद को रखा गया, इसलिए एक बार वो टाइमिंग नहीं कर पाए बल्लेबाज. आणि चांगलं त्याला पण माहिती आहे की ही ओव्हर जरी डॉट आली तरी चालेल, पण आपण खेळपट्टीवर उभं राहणं गरजेचं आहे. 25चं टार्गेट आहे, त्यामुळे बॉल टू बॉलची जवळपास मॅच आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा ऑफ स्टिकला एक चांगली पिचिंग करताना पाहिले गेले. सौरभचा कॉन्फिडन्स खूप चांगला आहे आणि पोपोने पूर्णपणे मॅच मध्ये आणलंय. बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं. वाइड यॉर्कर था, इससे पहले आपने वो टो क्रशिंग यॉर्कर देखा था. बढ़िया गेंदबाजी कर. यस, गुड बॉलिंग. 1 to go.
या बॉलवर एज घेतली गेली आणि तिकडे फिल्डर होता, खूप चांगली कॅच पकडली, बॅटर आउट. क्या जबरदस्त ये कैच था. एक्शन रिप्ले देखे, ऑफ स्टंप के बाहर गेंद, स्लिप पे खिलाड़ी मौजूद है, बेहतरीन कैच. एक्शन रिप्ले दोबारा दिखाइए, कमाल का ये कैच था. और पोपो देखिए क्या हुआ था मैदान के अंदर. ये ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, आई लाइन से दूर थी, बल्ला बिल्कुल स्क्वायर की तरफ आ गया और पीछे वो खिलाड़ी स्लिप पे मौजूद है. बेहतरीन कैच, उच्च कोटि की बॉलिंग मैदान के अंदर और उसी के साथ टॉप क्लास फील्डिंग स्लिप में रही है. यस, म्हणजे जी टेस्टला आपण कॅच बघतो तशी कॅच बघायला मिळाली. जसं आता यशस्वी जयस्वाल कडून ज्या चुका झाल्या तशीच एक कॅच ने पकडली. जी हाँ, राहुल द्रविड़ बहुत अच्छा कैच लेते थे, बस स्लिप में सुंदर कैच लिया गया. स्लिप में खिलाड़ी तैनात और आपके फील्डर के अनुसार आपने गेंदबाजी की है. बढ़िया गेंदबाजी गेंदबाज द्वारा. आणि आणि पॉवर प्ले, बॅटिंग टीमने मात्र पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतला गेला दुसऱ्या ओव्हरमध्ये. आणि पहिली ओव्हर समोर झाले, स्कोर झाला आतापर्यंत 3 रन. बॉलिंगसाठी प्रीतमने एक चांगली कॅच पकडली, त्यामुळे प्रीतमलाच बॉलिंग दिली. पॉवर प्लेचा ओव्हर मात्र इकडे प्रीतमवर जबाबदारी आहे. पहिला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र डिक्लेअर झोन मध्ये सिंगल रन मिळेल. सागर वही सोच है, ऑफ स्टंप के बाहर रखना या गुडले स्पॉट पर गेंदबाजी करे या फुल लेन. बहुत बढ़िया गेंदबाजी और स्लिप में खिलाड़ी है, वो बिल्कुल प्रभावित लग रहा है इस वक्त. यस, आणि पॉवर प्ले, त्यामुळे चान्स तर घेणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील मात्र समोर आणि सौरभ तिकडे मात्र बॉलवरती पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला, पण तिकडे सिंगल रन. ऑफ स्टंप के थोड़ा बाहर गए थे, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए सौरभ, बहुत तेजी के साथ आए लेकिन हड़बड़ाहट थी, क्लीन फील्डिंग नहीं कर पाए, उसका बल्लेबाजों ने फायदा उठाया, सिंगल लिया. बहुत अच्छा स्ट्रोक, इस बार टैप किया गया. उनको पता है कि मैदान का खिलाड़ी दायरे के अंदर है, उनके सर के ऊपर से खेलना है. चतुर के साथ बल्लेबाज बीच मैदान पर. टेनिस क्रिकेट .in पर यह प्रतियोगिता आप देख रहे हैं, अंबामाता चषक का 2025. आगे आकर गेंद को खेल दिया लेकिन खराब फील्डिंग. दायरे के अंदर खिलाड़ी हैं और शॉट खेलते भागे बल्लेबाज, लेकिन क्लीन फील्डिंग नहीं कर पा रहे, वो थोड़ी समस्या है इस वक्त बैटर के लिए. प्रीतम प्यारे गेंदबाजी कर रहे हैं, स्कोर 8 रन 1 विकेट के नुकसान पर. प्रीतम प्यारे की अगली गेंद, कदमों का इस्तेमाल किया, फुल टॉस गेंद थी, अच्छा स्ट्रोक, निकले क्षेत्र में गेंद चले गई. बिल्कुल बहुत ही बढ़िया बल्लेबाजी सागर और रामानुज द्वारा. स्कोर 9 पर पहुंच चुका है, 9 रन 1 विकेट के नुकसान पर. आता उभं राहायला सुद्धा जागा नाही, इतकी प्रचंड गर्दी सागर या ठिकाणी झालेली आहे. थोडीफार मॅच आपण पाहिलं तर पण प्रीतमने पण स्टंप टू स्टंप बॉलिंग केली आहे या बॉल देखील, आणि कीपरने मिस केलंय. एक सिंगल रन मिळतीये. शॉटी की गेंदबाजी और प्रीतम प्यारे वारे वारे आपके वारे नारे, क्या जबरदस्त वेरिएशन था आपका. और पावर प्ले का ओवर था, स्कोर 10 रन 1 विकेट के नुकसान पर. 2 ओवर का खेल समाप्त था. आपके पास 12 गेंदें शेष है. यस, मॅच अजूनही संपली नाहीये. 12 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 14 रनची गरज आहे. 15 रनची गरज आहे. वैसे आंकड़े यही बता रहे कि 12 गेंदों में 25 रनों की जरूरत है और 24 गेंदों में 25 रनों का टारगेट है. तो 24 गेंदों में 25 का टारगेट था, अब 12 गेंदों में 15 रनों की जरूरत है. तो ये आंकड़े ये बता रहे कि मैच दोनों तरफ अभी भी बना हुआ है. यस, आणि अनुभवी बॉलर आहेत निखिलकडे पण क्षमता आहे. निखिल डेरे या बॉलवर फटका फसला गेला. इनसाइड आउट, मात्र थोडा पिचिंग मागे ठेवली आणि बॅटरला फसवलं. बॅटर आउट. रामानुज बैक टू द पवेलियन. देखिए क्या होता मैदान के अंदर टेनिस क्रिकेट .in द्वारा आपको दिखाया जाएगा एक्शन रिप्लेस. गेंद का लेग ब्रेक गेंदबाजी जब आप कर रहे हैं, अगर आप गेंद के पीछ तक नहीं पहुंचेंगे ना तो गेंद हवा में रहेगी. वही हुआ,
आप गेंद के पिच तक नहीं पहुंच पाए, गेंद को घूमने का मौका मिला और बिल्कुल आपसे दूर गेंद जा रही थी, इसलिए बल्लेबाज रामानुज जो है ना बैक टू द पेवलियन चले गए हवा में खेलते हुए इस गेंद को। यस, आणि थोडा फुटवर्क दाखवण्याचा प्रयत्न केला गेला, पण थोडा फटका तिकडे फसला आणि बॉक्स आउट मध्ये बॅटरला बाहेर जावं लागेल. पण निखिलने आता मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलंय. 15 धावांची गरज आहे. नवीन बॅटर प्रमोद या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत आणि तिकडे रन मिळतील. आपको 2 रन मिलने वाले हैं, 2 रन अंपायर ने इशारा जरूर किया है, तो आप अपनी जगह पर आइए. यहां से इस 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता, रन संख्या फिलहाल 12 रन 2 विकेट के नुकसान पर. तीसरा ओव्हर प्रगति पर है. फिलहाल आंकड़े क्या बता रहे, 9 गेंद में 13 रनों की जरूरत है. यस, 13 धावांची गरज अजूनही मॅचला जिंकण्याकरिता आणि थोडी मॅच मात्र इथे बॅलन्स चालू आहे. 9 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे. गुड बॉलिंग निखिल डेरे. या बॉलवर देखील एक बाईच्या रूपामध्ये मात्र सिंगल रन मिळते आणि मॅच 13 या धावसंख्येवर पुन्हा एकदा आता 12 धावांची गरज आणि निखिलला हा स्पेल खूप महत्वाचा आहे. स्ट्राइक एंडला बॅटर प्रमोद. या बॉलवर लेग ब्रेक आणि तिकडे बॅटरला मात्र फसवलं. मॅचची एज घेतली गेली. गुड बॉल ऑफ द मॅच. शानदार गेंदबाजी गेंदबाज द्वारा ओवर एम्बिशियस बल्लेबाजी प्रमोद की तरफ से, क्योंकि पहले से वो बिल्कुल आगे खड़े और गेंद को खेलने का प्रयास, कदमों का इस्तेमाल जरूर किया गया, लेकिन लेग ब्रेक गेंदबाजी हो रही, तो उसका फायदा उठाने के लिए आपको गेंद के पिच तक पहुंचना था. आप गेंद के पिच तक नहीं पहुंच पाए और विकेट गिर गया. और सागर, कॉन्फिडेंस किसी भी खेल में जान डालता है. ओवर कॉन्फिडेंस जो है ना वो जान लेता है. यस, निखिलचा जो कॉन्फिडन्स होता, निखिलने जी बॉलिंग केली आहे, खूप चांगली बॉलिंग करत असताना या ओव्हरमध्ये आता फक्त आणि फक्त त्यांनी 3 रन खर्च केले गेलेत आणि 2 विकेट मिळवलेत. खूप महत्वाची ओव्हर होती. अगदी 12 बॉल मॅच थोडीफार बॅलन्स होती, बट निखिलने गुड बॉलिंग. या बॉलवर देखील एक चांगला बॉल पाहिला गेला. फक्त आणि फक्त 3 रन खर्च करत असताना इकॉनॉमी बॉलिंग केली निखिल डेरे. गुड बॉलिंग निखिल. पहले प्रीतम प्यारे, अब आ गए भाई निखिल डेरे. दोनों का प्रदर्शन तो बिल्कुल बहुत बढ़िया. 13 रन 3 विकेट के नुकसान पर. समीकरण 6 गेंदों में 12 रन चाहिए, म्हणजे अर्धा डझन चेंडू शिल्लक आहेत आणि 1 डझन धावांची आवश्यकता आहे. यस, आणि आता आलाय पाऊस, त्यात आम्हाला खेळायची हौस, त्यामुळे पावसामध्ये थोडा इफेक्ट पडू शकतो बॉलरवर. हा, रिमझिम रिमझिम पडतो पाऊस तरी फेटेना क्रिकेट खेळण्याची हौस. धो धो पडतो पाऊस तरी फेटेना रबर बॉल क्रिकेट खेळायची, अंडरआर्म क्रिकेट खेळण्याची हौस. मैदानावरती पाऊस आलाय, तो गोलंदाजाच्या मदतीला आलाय की बॅट्समनच्या ते देखील पाहूया. आणि 6 बॉल 12 आहे, त्यामुळे मॅच तेवढीच बॅलन्स आहे. पाऊस हलकासा चालू आहे. 6 बॉल 12ला निखिलचे भाऊ येत आहेत छोटे दिवेश. सागर, छाता बारिश को एक बार फिर नहीं रोक सकता, लेकिन बारिश में खड़े रहने का एक बार फिर देखिए हौसला दे सकता है. अब बहुत सारे छाते निकल गए और आत्मविश्वास जीत की गारंटी नहीं दे सकता, लेकिन आप वहां संघर्ष करें ना, वहां आपको हौसला दे सकता है. ये एक बार बारिश जो है ना किसको मदद करेगी, बल्लेबाजों को या गेंदबाजों को. आणि खूप चांगली मॅच पाहायला मिळते. इकडे मात्र थोडाफार मात्र खेळ. 13 धावा झाल्यात. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत ग्राउंड स्ट्रोक आणि सागर अप्रतिम क्रिकेट मध्ये चांगल्या बॅटर आपल्याला बघायला मिळते आणि हेच बघण्यासाठी प्रेक्षक आलेले आहेत. यस, प्रेक्षकांशिवाय मात्र मजा नाहीये. बट बॉलर दिवेश एकच काम करतात की सर बॉल स्टंप टू स्टंप टाकण्याचा प्रयत्न करतात आणि खूप महत्वाचा आहे. खूप महत्वाचा रोल आहे या सिच्युएशनला अशी बॉलिंग करणं. या बॉलवर बाउन्स दिला फिल्डर आहे तिकडे आणि बॅटरला बाहेर जावं लागेल. आणि सागर, बाकी काय करायचं नाही गोलंदाज, जे काय करायचंय बॅटरला करायचंय. या मॅच मध्ये बघा काय घडलंय मैदानावरती. लेग ब्रेक चेंडू आहे आणि तो बाउन्स झाला, उसळला आणि अशा वेळेला बॅट्समन फसला.
बॅट्समनची अक्षरशः फिरकी घेतली, चेंडूने गिरकी घेतलेली आहे आणि म्हणून बॅट्समन बाद झालाय, मोठा धक्का बसलाय. आणि मॅच पूर्णपणे फसताना पाहायला मिळते. आता मात्र बॅकफुटला जातो संघ रियांश 11. नो बॉल. माइंडसेट बहुत इम्पॉर्टंट. या वेळेला आपण बघितलं तर माइंडसेट अतिशय महत्वाचा. धावसंख्या झाले 15, 15ला 5. आणि या बॉलवर देखील चुकी होतीये. मॅच आता मात्र पुन्हा एकदा फसेल का? नो +1. किती लीड ऑल स्पोर्टचे आमचे मित्र विरल भाई, आपलं पण स्वागत आहे. फ्री चेंडू असेल आणि तो चौकाराच्या क्षेत्रामध्ये गेला तर 6 धावा मिळणार आहेत. त्यामुळे हेही लक्षात ठेवा. फ्रीडचा इशारा पंचाने केलाय पद्मनाथ प्रभू. लीड ऑल स्पोर्ट्सचे आमचे मालक विरल भाई, आपण देखील व्यासपीठावरती यायचं, आपलं पण स्वागत आहे. लीड ऑल स्पोर्ट्स. सात रनची गरज आहे. आणि हा सामना जिंकला आपण पाहिलं तर देविका स्पोर्ट्स गिरगाव संघ. अभिनंदन, वेल प्लेड. लुझिंग टीम मधील फायटर ऑफ द मॅच प्रमोद या ठिकाणी पराभूत झालेल्या संघाचा फायटर ऑफ द मॅच ठरतोय आणि गेम चेंजर खेळाडू आहे